नुकत्याच झालेल्या गाण्यावर दीपकजी ठाकूर यांच्याकडून 100 रुपये प्राप्त झालेले आहे. धन्यवाद. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी काही अंतरावर वाकुक्षी नावाच्या छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायची. नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. माझं बाळ एकलं आहे घरला. या पदर पसरती तुमच्या पुढे मला जाऊ द्या. दमलेला जीव पुन्हा उमलू नये. कानी येते हाक जेव्हा आई आई आई. दमलेला जीव पुन्हा उमलू नये. कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. कुठून तरी रस्ता असेल ना. एवढा मोठा गड. तो पश्चिमेचा कडा आहे. तिथं ना तटबंदी ना बुरुज कडा असा भरभरून सुद्धा तिथून फकस्त वारावर येतो आणि पाणी खाली लागतं. पण माझं बाळ. आई भावाने राहील पाठीशी उभी. आई बाबानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवलं. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल. कान घेते क्षण क्षण पिरांची चाहूल.
राजआज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. हॅलो, फारच असा सुंदर असा नृत्य या ठिकाणी सादर केलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवा.